आणि त्या पंचांनी तुकोबरायांना प्रश्न केला, म्हणे का हो तुकोबा, अभंग लिहिण्याचा, अभंग गाण्याचा आणि अभंग वाचण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? माझ्या जगद्गुरु तुकोबरायानं हात जोडले आणि मग तुकोबा सांगू लागले, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा लागलस. देवा, आपल्या बळे नाही मी गात, सका भगवंत वाचा त्याची. त्या विठेवरच्या मालकानं सांगावं, आम्ही गावं. त्या विठेवरच्या मालकानं बोलावं, आम्ही बोलावं. त्यानं सांगावं, आम्ही तसं राहावं. तुकोबा, काहीतरी सांगू नका. आजपासून अभंग लिहिण्याचा, अभंग गाण्याचा आणि अभंग वाचण्याचा अधिकार तुम्हाला नाही. माझ्या तुकोबारायानं हात जोडले मायबाप आणि निघाले तुकोबाराया. लक्ष द्या, 20 फुटावरती थांबले तुकोबाराया आणि 20 फुटावरून परत महागारी आले. आता कशाला आलास? देवा, इथून पुढे नाही लिहायचं ठरलं आपलं, इथून पुढे नाही गायचं ठरलं आपलं. पण आतापर्यंत जेवढं लिहिलंय त्याचं काय करू? काय प्रामाणिकपणा असेल हो तुकोबरायाच्या अंगात.